हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. पार्टिसिपल क्लॉज आणि ॲब्सोल्यूट फ्रेज किंवा आपण त्याला नॉमिनेटिव्ह ॲब्सोल्यूट असं सुद्धा म्हटलं होतं. हे तीन शब्द आपल्या नॉन फायनाईट व्हर्ब्स या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप नवीन होते. याआधी आपण सबऑर्डिनेट क्लॉजेस किंवा कोऑर्डिनेट क्लॉजेस हे काय असतात याबद्दल डिस्कशन केलं होतं. मात्र पार्टिसिपल क्लॉज हा टॉपिक आपल्यासाठी नवीनच होता. आणि त्याचबरोबर ॲब्सोल्यूट फ्रेज किंवा मग नॉमिनेटिव्ह ॲब्सोल्यूट याबद्दल सुद्धा आपण रूल्स डिस्कस केले होते. आणि हे नक्की कसे वापरायचे असतात ते वापरून आपण ज्यावेळेस एखादी वाक्यरचना करतो त्यावेळेस करता जर आपण चुकीच्या ठिकाणी मेन्शन केला तर वाक्यांचे अर्थ किती बदलतात या सगळ्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. आज आपण प्रॅक्टिस सेशन सॉल्व्ह करूयात. म्हणजे ॲक्च्युली जर हे प्रश्न परीक्षेत आले तर ते आपण कसे अटेम्प्ट केले पाहिजेत, कोणत्या गोष्टींवरती आपण फोकस ठेवायचा आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं असेल. त्यामुळे आजचं प्रॅक्टिस सेशन सुद्धा तुम्हाला भरपूर मदत करणार आहे तुमच्या अभ्यासामध्ये. अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला साधारण 10 प्रश्न दिलेले दिसतात. त्यांची उत्तरं काय असतील हे तुम्ही गेस करा. तुमचा स्कोर किती येतो हे चेक करा. डायरेक्शन्स आहेत: यूज द पार्टिसिपल क्लॉज ऑर ॲब्सोल्यूट फ्रेज करेक्टली. खाली आपल्याला जे काही सेंटेन्सेस दिलेले असतील त्या ठिकाणी आपल्याला योग्य रीतीने वाक्यरचना करायची आहे. पहिलं सेंटेन्स काय आहे बघा. रायटिंग अ लेटर, अ बेगर डिस्टर्ब्ड हर. आता या वाक्याचा अर्थ काय होतोय की बेगर पत्र लिहित होता. पण हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे, ती ज्या वेळेस पत्र लिहित होती तेव्हा त्या बेगरनी तिला डिस्टर्ब केलं. बरोबर. त्यामुळे आपण या ठिकाणी एकतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्यरचना करूयात आणि त्याचबरोबर हा जो पार्टिसिपल क्लॉज आपण वापरलाय यानंतर लगेचच आपण सब्जेक्ट मेन्शन केला पाहिजे. बरोबर. या ठिकाणी आपण हा बेगर शब्द वापरलेला चुकीचा आहे. आपल्याला सब्जेक्ट ती आहे म्हणजे ती कृती करत असताना तिला डिस्टर्ब झालं या अर्थाने हा सब्जेक्ट आपल्याला या वाक्यात वापरायचा. त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण एक रचना करूयात आणि त्याचबरोबर सब्जेक्ट सुद्धा आपण क्लिअरली मेन्शन करूयात. करेक्ट सेंटेन्स कसं असेल बघा. रायटिंग अ लेटर, शी वॉज डिस्टर्ब्ड बाय अ बेगर. ओके, हे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. बीइंग फाईन वी डिसाइडेड टू गो ऑन पिकनिक. या वाक्याची सुरुवात आपण एका परफेक्ट पार्टिसिपलनी केली आहे. बरोबर. बीइंग हा शब्द वापरलेला आहे आपण. पण आपण कोणाबद्दल बोलत आहोत हे या पार्टिसिपल क्लॉजमध्ये मेन्शन केलेलं नाही आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे की वातावरण छान होतं, ॲटमॉस्फिअर चांगलं होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो पिकनिकसाठी. आम्ही चांगले होतो म्हणून आम्ही बाहेर कशाला जाऊ. बरोबर. म्हणजे वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात, चुकीचे होतात. त्यामुळे आपण एक काम करू शकतो, या ठिकाणी ॲब्सोल्यूट फ्रेजमध्ये हे वाक्य बनवू शकतो. आता ॲब्सोल्यूट फ्रेज म्हणजे काय. हा जो पार्टिसिपल क्लॉज असतो त्याच्या आधी आपण एखादा सब्जेक्ट लिहायचा. म्हणजे वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी करायची. त्याला काय म्हणायचं असतं, ॲब्सोल्यूट फ्रेज किंवा मग नॉमिनेटिव्ह ॲब्सोल्यूट. ओके. आता इथे आपल्याला म्हणावं लागेल की त्या दिवशी दिवस चांगला होता किंवा ते वातावरण चांगलं होतं म्हणून आम्ही पिकनिकला जाण्याचा निर्णय घेतला. मग इट बीइंग फाईन वी डिसाइडेड टू गो ऑन पिकनिक. हे करेक्ट सेंटेन्स होईल. वाक्याची सुरुवात इटनी करावी लागेल, मग आपलं सेंटेन्स करेक्ट होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बीइंग लेट द टीचर पनिश्ड हर. टीचर उशिरा आल्यामुळे त्यांनी तिला शिक्षा केली असं वाक्य असू शकेल का. ती उशिरा आल्यामुळे टीचरनी तिला शिक्षा केली असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणून इथे आपण हा जो क्लॉज वापरलेला आहे यानंतर कोणाबद्दल बोलत आहोत तो सब्जेक्ट मेन्शन करणं गरजेचं आहे. परत एकदा आपण ही वाक्यरचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करून सुद्धा करेक्शन करू शकतो. बीइंग लेट शी वॉज पनिश्ड बाय द टीचर. या पद्धतीने हे करेक्शन योग्य आहे. ओके. आता इथे तुम्ही जर बघितलं तर बीइंग लेट उशीर झाल्यामुळे तिला पनिश केलं गेलं. त्यामुळे या वाक्यात आपण जो काही कर्ता वापरलेला आहे हा या पार्टिसिपल क्लॉज नंतर मेन्शन करणं गरजेचं असतं. असे जे काही रूल्स आहेत सगळे आपण डिटेलमध्ये बघितले आहेत म्हणून आता आपण फार डिस्कशन करत नाहीये. प्रॅक्टिस सेशनमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला वर्ड्सवर फोकस करता येणार आहे ते आता आपल्याला शिकायचं. ओके. आता हे बघा. बट फॉर वर्किंग हार्ड शी वुड हॅव पास्ड. बट फॉरचा वाक्यात अर्थ काय असतो, असं झालं नसतं तर. बरोबर. इफ नॉटचे जे काही आपण क्लॉजेस असतात, कंडिशन्स असतात त्याऐवजी बट फॉरचा वापर करू शकतो. आता हे सेंटेन्स आहे कंडिशनल सेंटेन्स. म्हणजे काय, जर तिने कठोर परिश्रम केले नसते तर ती पास झाली नसती. ओके. त्यामुळे हे पूर्ण वाक्य आपल्याला कसं नकारार्थी आहे असं लक्षात येतं. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हा जो पहिला पार्ट आहे बट फॉर वर्किंग हार्ड म्हणजे जर असं केलं नसतं तर ती पास झाली नसती असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यामुळे हा जो पुढचा आपला
मेन क्लॉज आहे त्यात आपल्याला एखादा नकारार्थी शब्द ऍड करणं गरजेचं आहे. जर तिने कठोर परिश्रम केले नसते तर ती पास झाली असती असं वाक्य नाही आहे आणि त्या वाक्याचा अर्थ सुद्धा चुकीचा निघत आहे. त्यामुळे आपल्याला हा जो मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, यामध्ये एखादा निगेटिव्ह शब्द ऍड करणं गरजेचं आहे. आणि मग अशा सेंटेन्सेसमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जिथे आपल्याला नॉट प्लेस करायचं असतं एखाद्या वाक्यामध्ये, त्याची पोझिशन सुद्धा योग्य रीतीने तुम्हाला करता आली पाहिजे. आता या प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपल्याला एक नकारार्थी शब्द ऍड करायचा आहे, नॉट. तो कसा करायचा आता बघा. शी वूड नॉट हॅव पास्ट या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. इथे एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. जर आपल्याला नॉट किंवा एखादं ॲडव्हर्ब वापरण्याची गरज असेल आणि जर आपल्याला वाक्यात 3 व्हर्ब्स दिसत असतील, आता 3 व्हर्ब्स कसे बघा, ॲक्च्युली हे मेन व्हर्ब आहे पास होणे, पण हॅव आणि वूड हे सुद्धा आपण हेल्पिंग व्हर्ब सारखेच ऑक्झिलरी सारखेच वापरलेले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं असतं, जे पहिलं व्हर्ब असतं, फर्स्ट व्हर्ब, त्यानंतर मग आपण जे काही ॲडव्हर्ब किंवा मग नॉट शब्द वापरायचा आहे तो वापरायचा असतो. ओके, ही ट्रिक जी आहे ही आपली टेन्सच्या सिरीजमध्ये सुद्धा मी डिस्कस केलेली आहे. परफेक्ट पास्ट टेन्सचं जे आपलं लेक्चर आहे त्यामध्ये आपण याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. एकदा ते लेक्चर नक्की बघा. या वाक्यरचना कशा करायच्या असतात त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. प्रश्न सोडवत असताना या वाक्यातला आपला कीवर्ड काय होता, बट फॉर हा शब्द. बट फॉर म्हणजेच काय, इफ नॉट असं झालं नसतं तर, यासाठी आपण बट फॉर वापरलेलं असतं. आणि म्हणून पुढे जे वाक्य आहे ते सुद्धा आपल्याला अर्थपूर्ण होण्यासाठी नकारार्थी शब्द इन्क्लूड करण्याची गरज होती. वूड नंतर आपल्याला नॉट हा शब्द लिहायचा होता. करेक्ट सेंटेन्स इथे दिलेला आहे, शी वूड नॉट हॅव पास्ट, असं हे आपल्याला करेक्शन करावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल, इन स्पाइट ऑफ बीइंग लेट द टीचर डिड नॉट पनिश हर. आपल्याला काय म्हणायचं आहे की ती जरी उशिरा आली तरीही तिला टीचरनी शिक्षा केलेली नाही. मग हे जे वाक्य आहे यात आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट वापरून करेक्शन करता येतं. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, इनस्पाइट ऑफ, डिस्पाइट हे जे शब्द आहेत त्यामध्ये आपण अशा पद्धतीने करेक्शन करू शकतो ॲडव्हर्ब क्लॉजचा वापर करून. मग इथे आपण वाक्याच्या सुरुवातीला दो, ऑल्दो सारखे शब्द वापरत असतो. त्यामुळे आपण जर इथे ऑल्दो शी वॉज लेट, शी वॉज नॉट पनिश्ड बाय द टीचर, या पद्धतीने करेक्शन करू शकतो. आपल्याला काय म्हणायचं आहे, जरी ती उशिरा आली तरीही तिला शिक्षा करण्यात आली नाही. आता या ठिकाणी कॉन्ट्रास्ट काय आहे, कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, विरोधाभास. उशिरा आली तर शिक्षा व्हायला पाहिजे पण तसं झालं नाही, याला विरोधाभास निर्माण झाला असं म्हणायचं असतं. म्हणून हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. जे काही क्लॉजेस आहेत त्यांचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे, एकदा ते लेक्चर सुद्धा बघा. ज्या काही लिंक्स मी आता मेन्शन करत आहे त्या सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेल्या असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. क्लाइम्बिंग अप द स्टेअर्स हर सँडल ब्रोक अँड शी फेल. या वाक्याचा अर्थ काय निघतोय की ज्यावेळेस तिचे सँडल जिना चढत होते, त्यामुळे हे वाक्य चुकीचे. तिचे सँडल कशी जिना चढतील ना. आपल्याला काय म्हणायचं आहे की जेव्हा ती जिना चढत होती तेव्हा तिचे सँडल तुटले आणि मग ती पडली. बरोबर, या पद्धतीचं हे वाक्य आहे. त्यामुळे ती कृती करत असताना असं आपण म्हणत आहोत आणि म्हणून व्हाईल शी वॉज क्लाइम्बिंग अशी जर आपण वाक्याची सुरुवात केली तर ते वाक्य करेक्ट होईल. ओके, व्हाईल शी वॉज क्लाइम्बिंग अप द स्टेअर्स हर सँडल ब्रोक अँड शी फेल हे करेक्ट सेंटेन्स असेल. म्हणजे हा जो क्लाइम्बिंग अप शब्द आहे त्याच्या आधी आपल्याला व्हाईल शी वॉज क्लाइम्बिंग अशा पद्धतीने हे वाक्य बनवायला पाहिजे होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हॅव्हिंग पास्ड BA एक्झामिनेशन ही ऑफर्ड मी अ जॉब. आता हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे, त्याने मला जॉब दिला. पण या वाक्याचा अर्थ काय निघतोय की तो BA परीक्षा पास झाला होता म्हणून त्याने मला जॉब ऑफर केला असा अर्थ निघतोय या वाक्याचा. त्यामुळे ग्रॅमॅटिकली तर हे सेंटेन्स चुकीचंच आहे आणि मिनिंग सुद्धा आपल्याला यातून नीट कन्वे होत नाहीये, म्हणून आपल्याला करेक्शन करावं लागेल. मग आता आपण या ठिकाणी हॅव्हिंग पास्ड BA एक्झाम आय वॉज ऑफर्ड अ जॉब बाय हिम या पद्धतीने करेक्शन करू शकतो. ओके, यात आपण काय काय केलेलं आहे, पहिली गोष्ट जो सब्जेक्ट आहे तो मेन्शन केलेला आहे पार्टिसिपल क्लॉज नंतर. हा आहे आपला पार्टिसिपल क्लॉज. त्यानंतर लगेचच आपण सब्जेक्ट मेन्शन केला आणि दुसरा बदल काय केला, आपण वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने आपण या वाक्यामध्ये करेक्शन्स केलेले आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन स्पाइट ऑफ बीइंग अ मायझर एव्हरीबडी लाइक्स टू स्पेंड मनी ऑन हर. या वाक्याचा अर्थ काय आहे की ती जरी कंजूस असेल तरीही बाकीच्यांना तिच्यासाठी पैसे खर्च करायला
आवडतं किंवा ते करतात, त्यामुळे ती कंजूस आहे. आता इथे मायजर हा शब्द आहे, त्याचा अर्थ काय असतो? कंजूस असणे, बरोबर. मग कोण कंजूस आहे हे आपल्याला वाक्यात कळतच नाहीये, तर ती जी कर्ता आहे आपल्या या वाक्यातला, त्याच्यासाठी आपल्याला हे वाक्य अर्थपूर्ण बनवावं लागेल. ओके, त्यामुळे आपण ऑल्दो शी इज मायजर असं जरी बनवलं तरीही ते करेक्ट असेल. ऑल्दो शी इज अ मायजर, एव्हरीबडी लाईक्स टू स्पेंड मनी ऑन हर. हे पुढे जे सेंटेन्स असेल ते ॲज इट इज लिहूयात. फक्त आपण करेक्शन कसं करत आहोत? ऑल्दो शी इज अ मायझर. मायझर कोण आहे ते आपल्याला इथे क्लिअरली मेन्शन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. व्हाईल टेकिंग ॲडमिशन टू अ स्कूल, व्हाईल टेकिंग ॲडमिशन टू अ स्कूल अ बर्थ सर्टिफिकेट मस्ट बी शोन. या सेंटेन्समध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती स्कूलसाठी ॲडमिशन घेत असते, मग इथे आपण एखादं म्हणत आहोत. एखाद्याने स्कूलसाठी ॲडमिशन घेत असताना बर्थ सर्टिफिकेट दाखवलं पाहिजे. मग हा एखादा म्हणजे कोण आहे? इनडेफिनेट कर्ता आहे, बरोबर. आणि अशा इनडेफिनेट कर्त्यांसाठी आपण वन हा शब्द वापरू शकतो. ठीक आहे, याला आपण इनडेफिनेट प्रोनाउन सुद्धा म्हणतो. जर आपण कोणाबद्दल बोलत आहोत हे स्पष्ट होत नसेल तर त्या ठिकाणी कर्ता वापरणं तर गरजेचंच आहे. अशा वाक्यांमध्ये वनचा वापर होत असतो. या वाक्यात पण तुम्ही बघितलं तर व्हाईल टेकिंग ॲडमिशन टू अ स्कूल, पण हे कोण ॲडमिशन घेत आहे हे सुद्धा कळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हा शब्द वापरला पाहिजे. हे एक करेक्शन आहे. आणि दुसरं एक करेक्शन आहे ते म्हणजे आपण ज्यावेळेस असं करत असतो तेव्हा, म्हणजे व्हाईल हा शब्द ज्यावेळेस आपण वापरतो तिथे आपण कंटिन्युअस ॲक्शन आहे असं दाखवतो. पण ही जी फ्रेज आपण वापरत आहोत, ही जी टाईम फ्रेज आहे, आता ॲक्च्युली असं झालं पाहिजे, कधी झालं पाहिजे ती वेळ आपण इथे सांगितलेली आहे. बर्थ सर्टिफिकेट दाखवलं गेलं पाहिजे, कधी दाखवायचं? मग ह्या टाईम फ्रेजबद्दल आपण एक्सप्लेन करत आहोत, म्हणून या ठिकाणी व्हेन हा शब्द वापरणं जास्त योग्य असेल. ओके, आणि मग आता आपल्याला वाक्याची सुरुवात व्हेननी करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक कर्ता सुद्धा मेन्शन करायचा आहे, तो आपण इथे वन हा असा कर्ता घेत आहोत. व्हेन वन टेक्स ॲडमिशन टू अ स्कूल, या पद्धतीने आपण करेक्शन करू शकतो. म्हणजे काय म्हणायचं आहे आपल्याला? जेव्हा एखादा ॲडमिशन घेत असतो तेव्हा त्याने बर्थ सर्टिफिकेट दाखवलं पाहिजे. ओके, असे दोन बदल आपल्याला या वाक्यात करायचे होते. आता हे लास्ट एक्झाम्पल आहे आजच्या सेशनमधलं. कुकिंग माय डिनर इन द किचन, अ स्ट्रेंज साऊंड अट्रॅक्टेड माय अटेन्शन. ज्यावेळेस मी डिनर प्रिपेअर करत होते किचनमध्ये, असा अर्थ या वाक्याचा. ओके, त्यामुळे हा जो अ स्ट्रेंज साऊंड हा शब्द इथे वापरला आहे हे आपल्यासाठी चुकीचं ठरणार आहे. आपण जर असं म्हटलं कुकिंग माय डिनर इन द किचन अ स्ट्रेंज साऊंड, याचा अर्थ तो स्ट्रेंज साऊंड कुकिंग करत होता असा निघतो. त्यामुळे हे आहे मिसरिलेटेड पार्टिसिपल. मिसरिलेटेड, डँगलिंग, अनअटॅच्ड, अनरिलेटेड, या पद्धतीने आपण याची वेगवेगळी नावं बघितलेली होती. आधीच्या लेक्चरमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बरंच डिस्कशन केलं होतं, डिटेलमध्ये बरेच एक्झाम्पल्ससुद्धा बघितले होते. त्यामुळे अशा पद्धतीची जी वाक्यरचना असते ती थोडीशी काळजीपूर्वक करावी लागते. ओके, मिसरिलेटेड किंवा अनरिलेटेड पार्टिसिपल म्हणजेच काय? तर इथे जो आपण पार्टिसिपल क्लॉज वापरतोय त्यानंतर जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये याचं ॲग्रीमेंट होत नाहीये, म्हणजे सब्जेक्टनुसार ही वाक्यरचना बरोबर वाटत नाहीये, त्याला म्हणायचं असतं मिसरिलेटेड पार्टिसिपल. मग आता या ठिकाणी अ स्ट्रेंज साऊंडच्या ऐवजी मी माझं डिनर तयार करत असताना हे वाक्य वापरावं लागेल. यात आपल्याला जर करेक्शन करायचं असेल तर आपण आणखीन एक पद्धत असते ती वापरू शकतो, ती म्हणजे व्हाईल वापरायचं. जेव्हा मी हे करत होते तिथे कंटिन्युटी दाखवायची आपल्याला, म्हणून व्हाईलचा वापर होऊ शकतो. व्हाईल नंतर लगेचच कोणाबद्दल बोलतोय तो सब्जेक्ट आपण मेन्शन करायचा. व्हाईल आय वॉज कुकिंग माय डिनर, या पद्धतीने करेक्शन करता येईल. आता इथे आपण जो सब्जेक्ट मेन्शन केलेला आहे हा नक्की कसा वापरायचा याबद्दल वाक्यात आपल्याला हिंट मिळत असतात. इथे बघितलं तर कुकिंग माय डिनर इन द किचन, त्याचबरोबर अट्रॅक्टेड माय अटेन्शन, म्हणजे किचनमध्ये मीच होते आणि मीच कुकिंग करत होते, हे तुम्हाला रेफरन्स मिळत आहेत. त्यामुळे हा जो सब्जेक्ट आपण मेन्शन करतोय हा थोडासा व्यवस्थित काळजीपूर्वक केला पाहिजे. व्हाईल आय वॉज कुकिंग माय डिनर इन द किचन, अ स्ट्रेंज साऊंड अट्रॅक्टेड माय अटेन्शन, हे आपलं करेक्ट सेंटेन्स होईल. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन बघितलं त्यातून पार्टिसिपल क्लॉजेस वापरताना जर आपल्या चुका झाल्या तर वाक्य किती फनी होऊ शकतं किंवा त्या वाक्याचा अर्थ किती चुकीचा होतो याबद्दल समजलं असेल. त्यामुळे काळजीपूर्वक पार्टिसिपल क्लॉजेसचा वापर करता आला पाहिजे आणि करेक्शन्स कसे करायचे याच्या ज्या काही आपण 2-3 पद्धती बघितल्या होत्या त्या सगळ्या पद्धतीने आपण आजचं प्रॅक्टिस सेशन सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. व्हर्ब्स हा टॉपिक आपण उद्यापासून चालू करणार आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.